saying that now the colleges can operate in physical mode for the academic year 21-22. तुम्ही पळयत जाल्यार एक म्हयनो पयलीं in July तांच्यानी एक सर्क्युलर काडलेलो डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशनान saying that state government is planning to start physical classes. And तेन्ना in July NSUI Goa had condemned this, saying that before vaccination the physical classes should not be started. And आमच्यानी तांकां सांगलेलें की स्पेशल वॅक्सिनेशन कॅम्प ऑर्गनायज करतो गव्हर्मेंटान दर एक कॉलेजींनी कॅम्पसांनी सो दॅट स्टुडंट गेट वॅक्सिनेटेड देन गव्हर्मेंट कॅन थिंक ऑफ फिजिकल क्लासेस. पूण सिन्स 1 month म्हाका खबर ना डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशनान केला काय ना बिकॉज कॉलेजींनी अजून वॅक्सिनेशन कॅम्प चालू जावंक ना आनी ऑर्गनायजूय करूंक ना. सो आमी विचारूंक सोदता ऑन वॉट बेसीस डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन हेज रिमूव्ड दी नोटिफिकेशन. आनी पयर सीएमान एक स्टेटमेंट काडला बिकॉज वी आर स्टार्टिंग the college classes in physical mode because they are 18+. That means 18+ already they vaccinate zala ki na te CM खबर ना because CM आसू director of higher education आनू आसू तांच्यानी एक सर्वे करू ना. There should be survey from each colleges की कितले स्टुडंट वॅक्सिनेट जाला कितले स्टुडंट वॅक्सिनेट जावंक ना तांचे कडेन डेटा ना. हांव विचारूंक सोदता डायरेक्टराक तुजे कडेन डेटा आसा की कितले स्टुडंट वॅक्सिनेट जाला कितले स्टुडंट वॅक्सिनेट जावंक ना हरशी म्हणून ही गव्हर्मेंट हेंका सर्वे करपाक एक्सपर्ट आहे पण हेंच्यानी अजून वॅक्सिनेट कितले स्टुडंट जाला कितले स्टुडंट जावंक ना हेंच्यानी अजून सर्वे करूंक ना. सो आमचो डिमांड हा फ्रॉम द गव्हर्मेंट की तुमच्यानी सर्वे करचो आनी तुमचे कडेन डेटा आसतो की कितले स्टुडंट वॅक्सिनेट जाला एंड वन्स 100% वॅक्सिनेशन ऑफ द स्टुडंट्स इज डन तेन्ना तुमच्यानी फिजिकल क्लासेस स्टार्ट करची. एंड इन द मंथ ऑफ जुलाय जेन्ना सीएमान म्हटलेले की गव्हर्मेंट इज प्लॅनिंग टू स्टार्ट फिजिकल क्लासेस आफ्टर टीचिंग एंड नॉन टीचिंग स्टाफ्स आर वॅक्सिनेटेड. तेन्ना तांच्यानी डिमांड केल्लो की वाय ओनली टीचिंग एंड नॉन टीचिंग स्टाफ ऑल्सो स्टुडंट शुड बी वॅक्सिनेटेड. आनी तेन्ना सीएमान म्हटलेले स्टेटमेंट दिल्लो ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस सीएमान म्हटलेले की ही हॅज रिटन अ लेटर टू द सेंट्रल मिनिस्टर ऑफ हेल्थ डिमांडिंग दैट रिक्वेस्टिंग दैट टू रिड्यूस द गॅप बिटवीन डोसेस टू 30 days फॉर टीचिंग एंड नॉन टीचिंग स्टाफ. सो आम्ही आयज डिमांड करता वाय ओनली टीचिंग एंड नॉन टीचिंग स्टाफ इट शुड बी एप्लिकेबल ऑल्सो टू कॉलेज स्टुडंट्स बिकॉज कॉलेज स्टुडंट्स आर 18+. तांचे सुद्धा गॅप जे आहा बिटवीन द डोसेस शुड बी रिड्यूस्ड टू 30 days so that students get fully vaccinated because the only hope of from this covid is vaccination. आणि काहीच होप ना बिकॉज ऑल्सो द डीनान काल एक स्टेटमेंट काढलो की द वॉर इज स्टील नॉट ओव्हर बिकॉज डीनाक खबर आहा एंड द न्यूझीलंडचे प्राईम मिनिस्टर पयर थंय फक्त एक केस गावलो कोविडाचो एक केस बिकॉज ऑफ 1 केस आख्खो कंट्री जो तेंच्यानी लॉकडाउन केला बिकॉज दे आर दॅट सिरियस बिकॉज ऑफ कोविड. पूण इफ यू गो टू सी इन गोवा सीएम आमकां सिरियस मात्तूय दिसना बिकॉज विदाउट हॅव्हिंग अ डेटा की कितले स्टुडंट वॅक्सिनेट जाला कितले स्टुडंट वॅक्सिनेट जावंक ना तेंच्यानी जाहीर केला की लेट्स स्टार्ट ऑफलायन क्लासेस म्हणून. सो वी कंडेम दिस. आणि इफ यू गो टू सी द गोवा केसीस द कोविड केसीस एक दीस केसीस कमी येता दुसरे दीस केसीस चड येता एक दीस कमी डेथ जाता दुसरे दीस चड डेथ जाता. सो द पिरियड ऑफ दिस इज फ्लक्च्युएटिंग पिरियड. अजून ग्राफ स्टेबली डाऊन येऊंक ना मदींच वयर वयता ग्राफ मदींच सकयल येता ग्राफ. सो दिस पिरियड इज फ्लक्च्युएटिंग पिरियड नॉट अ स्टेबल पिरियड. सो अनलेस एंड अंटील गोवाचो कोविड ग्राफ जो स्टेबल जायना अनलेस एंड अंटील जो ग्राफ स्टेबल पिरियडाक येना गव्हर्मेंट शुड नॉट थिंक ऑफ स्टार्टिंग फिजिकल क्लासेस विदाउट वॅक्सिनेटिंग द स्टुडंट्स. सो फर्स्ट प्रायोरिटी आसूंक जाय की गव्हर्मेंटान दर एक कॉलेजींनी वॅक्सिनेशन कॅम्प स्पेशल वॅक्सिनेशन कॅम्प ऑर्गनायज करूंक जाय गव्हर्मेंटान. आणि जो गॅप जो आसा between the doses should be reduced to 30 days so that students get fully vaccinated. Magir government can think of starting the vaccination the physical classes. And also in the monsoon session CM एक on floor statement दिल्लो की ताचेच एक MLA विचारलेले CM की why we should not go physical classes. सुभाष शिरोडकर if I'm not wrong तेन्ना CM statement दिल्लो की that we can't go in physical mode unless and until we get approval of central government and ICMR. So हांव विचारूंक सोदता तुमच्या प्रेसाच्या माध्यमांत तेका परमिशन गावला की ना म्हणून. इफ गावला जाल्यार तेणे क्लियर करचें. And second the most important पयली last academic year students were scared because of COVID-19 but this academic year students are scared because of COVID-19 as well as because of the safety. समज ऑफलाइन क्लासेस चालू झाले then are students safe from this failed administration led by Home Minister Pramod Sawant
where rapes happening, murders, मागीर आसूं किडनॅपिंग आसूं, मागीर रॉबरी आसूं, आनी काल पयर आमकां मॉलेस्टेशनाची केस आयकूंक आयली इन सम स्कूल. सो आर स्टुडंट्स सेफ फ्रॉम दिस सिनारियो इन गोवा? सीएम सदांच म्हणटा की लोकांनी स्वताची काळजी घेवची, आनी जेन्ना मायनराचो रेप जाल्लो तेन्ना सीएमान म्हटलें की ताची रिस्पॉन्सिबिलिटी पेरंट्स आर रिस्पॉन्सिबल बिकॉज दे आर मायनर म्हणून. फाल्यां समज कॉलेजीस स्टार्ट जाली, मॅक्झिमम स्टुडंट्स ट्रॅव्हल बाय बसीस, आनी 2-3 बसीस चेंज करचो पडटा, आनी मॅक्झिमम स्टुडंट्स ट्रॅव्हल ऑफ बसीस. सो जेन्ना सिद्धी नायक किडनॅप जाल्ले, शी वॉज किडनॅप फ्रॉम द बस स्टॉप, आनी पुलिसा कडेन कांय ट्रेसूच ना की कोणे किडनॅप केला, बिकॉज बस स्टॉपार CCTV कॅमेराच नासलो. सो दिसाचे कोण येता आनी चेडवाक उखलून व्हरता आनी गव्हर्मेंटाक कांयच खबर ना. सो अशें समज ऑफलायन क्लासीस चालू जाले, सो स्टुडंट्स ट्रॅव्हल बाय बसीस, सो समज बस स्टॉपारसून नाजाल्यार बस स्टँडासून अशें परतून दुर्घटना घडली जाल्यार हेजो जबाबदार कोण? कित्याक सीएम इज इन दीस, आतां सीएम ह्या हितून आसा की मायनर चेडवाक तेणें म्हटलें की रिस्पॉन्सिबिलिटी विल बी ऑफ पेरंट्स. फाल्यां समज कॉलेज स्टुडंट जे 18+, समज तांकां कोणें किडनॅप केलो आनी कितें केलें, तर सीएम म्हणूंक आसा की दे आर 18+, दे आर नाव अडल्ट, तांच्यांनी स्वताची काळजी घेवंक जाय अशें सुद्दां सीएम म्हणूंक शकता. सीएम कॅन रीच टू दीस लेवल ऑल्सो. सो स्टुडंट्स ऑफ गोवा हॅज नो फेथ इन द एड्युकेशन मिनिस्टर एंड द होम मिनिस्टर ऑफ गोवा. तो प्राउडली म्हणटा, स्वताकूच तो प्राउडली म्हणटा की आय एम अ प्राउड एड्युकेशन मिनिस्टर. सो हांव सांगूंक सोदता की स्टुडंट ऑफ गोवा नॉट एट ऑल प्राउड ऑफ हॅव्हिंग हिम एज अ एड्युकेशन मिनिस्टर एंड अ होम मिनिस्टर. सो आमी एज अ वॉइस ऑफ द स्टुडंट, and it's where Goa demands from the government ki government should install CCTV camera at each bus stop, all the bus stand, all the public places, and as a home minister then action of plan cards for the safety of the students, because today the girls, especially the girls, are scared to come out. Samaj offline classes चालू झाली then it will be very difficult for them. So before starting offline classes हे सगळे सीएमान जाग्यार हाडचे. एक CCTV कॅमेरा ना बस स्टॉपार, ही लज गव्हर्मेंटाक. दिस इज नॉट अ UP, दिस इज गोवा. सगळे भुरगे, सगळे लोक जे शिकलेले आसा, आनी तो म्हणटा लोकांनी काळजी घेवची. पीपल ऑफ गोवा आनी स्टुडंट ऑफ गोवा काळजी घेता. तूं एज अ होम मिनिस्टर कितें करता लोकां खातीर? तूं केन्ना बसयतलो CCTV कॅमेरा? तूं एक्शन ऑफ प्लॅन फॉर द सेफ्टी ऑफ द स्टुडंट्स केन्ना करतलो? कोणाक रावला तूं? एज अ होम मिनिस्टर, एज अ चीफ मिनिस्टर, इट्स हिज ड्युटी दॅट his students are safe. This is not something big we are asking. This is the least what the CM can do for the citizen of his state and for the students of his state. So आम्ही मागता की त्याने बेगीचे बेगीन for the safety ताणे precaution steps घेवचे, आनी रावचे न्हू, आनी इन्सिडेंट जावपाक रावचे न्हू, आनी त्याने बेगीचे बेगीन स्टेप घेवचे, आनी फॉर द सेफ्टी ऑफ द वुमन त्याने CCTV कॅमेरा बी इन्स्टॉल करचे आनी एक्शन ऑफ प्लॅन जाग्यार हाडचो. आनी कंक्लूड करताना हांव एकूच सांगूंक सोदता की कालचे एक इंटरव्यूनान लास्ट फॉर्मर डायरेक्टर ऑफ एड्युकेशन भास्कर नाईक ताणें सुद्दां म्हटलां की द ऑफलायन क्लासीस शूड बिगीन ओन्ली आफ्टर द वॅक्सिनेशन ऑफ द स्टुडंट्स. आनी कॅम्पसान वॅक्सिनेशन जावंक जाय. आनी ताणें म्हटलां ओन्ली फायनल इयर स्टुडंट्स ऑफलायन क्लासीस चालू जावंक जाय, बिकॉज फर्स्ट इयर एंड सेकंड इयर स्टुडंट्स समज ऑफलायन जाले देन they are not capable of sustaining huge number of students, because campusan itle sustain करपाक जावचे ना. So we agree with Bhaskar Naik sir and we agree that only final year exam, एक final year offline classes should begin, and that also in hybrid mode. ताणे एक example दिला hybrid mode. So the education should not be throughout offline. एक दिस online आसूंक जाय, एक दिस offline आसूंक जाय, because the students comes from rural area ना, तांकां बसीन बी ट्रॅव्हल करचो पडटा. So every day बसीन ट्रॅव्हल करपाक also it's very risky. सो तेंच्यांनी हायब्रीड मोड सून चालू करूंक जाय. आनी फर्स्ट इयर आनी सेकंड इयर द एड्युकेशन शूड बी इन ऑनलायन मोड. ते हांव म्हणिना, दीस आर द फॉर्मर डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन आनी ऑल्सो द प्रिंसिपल ऑफ मल्लिकार्जुन खरगे मनोज कामत सरान सुद्दां ते सेम म्हटलां दॅट दीस मॉडल हायब्रीड मॉडल शूड बी यूज्ड एंड शूड बी फॉलोड, एंड फर्स्ट इयर आनी सेकंड इयर क्लासीस शूड बी इन ऑनलायन मोड इटसेल्फ. So conclude करताना हांव माझे डिमांड सांगता एज अ वॉइस ऑफ स्टुडंट. NSY गोवा डिमांड्स दॅट वॅक्सिनेशन कॅम्प शूड बी ऑर्गनायज्ड इन ईच कॅम्पस,
And the gap between the two doses for students should be reduced to 30 days so that students get vaccinated, fully vaccinated. Second demand is for the safety of the students, governmentan CCTV camera install करतो दर एक बस स्टॉपार, बस स्टँडार, public places for the safety of the students and especially the girls, and action of plan through home department आणि किल तयार करतो. Third, ताणे only final year offline classes begin करची with a hybrid mode. Third wave जी आती is predicted as for youngest will be affected. So there is one situation on the starting. पण थर्ड वेव तो एम्सचा जो चीफ हा ताणे म्हटला की थर्ड वेव इज इनएविटेबल तो येतलोच म्हणून. सो थर्ड वेवसून साल्वार जावपाक वॅक्सिनेशन इज अ नीड ऑफ आर आणि द कॉलेज स्टुडंट्स आर 18+. ओके, सो तांच्यांनी वॅक्सिनेट करून जाय स्टुडंट्साक. अँड ऑल्सो वॅक्सिनेशन इज नॉट 100% सेफ्टी ना की वॅक्सिन घेतले जाल्यार कोविड जावचो ना अशें ना, बट द चान्सीस आर लेस. So if they want to start, they have to vaccinate the students first, and they have to start only with as a pilot project only with the final year students, and that also in hybrid mode, not continuous offline classes. Because also the teachers of all over Goa, they are well equipped with the digital phones and all, and they know how to do online education. आता त्यांच्यानी सगळ्यांनी ट्रेनिंग घेतला आणि सगळ्यांना खबर आहे, and these are 18+ students, so they know how to attend online classes and they know how to study in online mode. So as a student organization only third year त्यांच्यानी चालू करची with all the precaution, आणि vaccination is a must. समज गव्हर्नमेंटाक वॅक्सिनेशन करून जायना, they should not go ahead with offline classes. तर दुसरे लगे रिसर्च केला की ऑनलाइन क्लासेस जे आसा भुरग्यांक तो इफेक्ट जाता. ऑनलाइन क्लासेस तो भुरग्यांक इफेक्ट जाता न्हू, दॅट भुरग्यांक इफेक्ट जाता तो हांवें वाचला तो रिपोर्ट, दॅट इज एट लोअर क्लासेस. जे प्रायमरी स्टुडंट्स आहा तांकां चड वगत बसल्यार तांकां इफेक्ट जाता. But these are 18+ students, so they know the gadgets and all. They are using it from last so many years. Laptop आसो, mobile आसो. So your effect जो हा 18+ student college students क जावचो ना. So online education college sectionan smoothly वयता. Primary sectionan ते फाटी फुडें जावं शकता कित्याक भुरग्यांक खबर ना कशें यूज करपाक, आनी भुरगे students are not so attentive in primary section, but in college section the education is going in smooth way. Okay. Excellent, Badram. You spoke about CCTVs here, bus stops, everywhere. Do you support this move of state government as far as mobile towers? सगळ्याक बसोवपाक जाय पळय ते. पळय मोबायल टावर्स तुमकां सांगता हांव, जेन्ना प्रॉब्लेम जालो नेटवर्काचो लास्ट एकेडमिक इयर चालू जालो प्रॉब्लेम, अजून पर्यंत तेंच्यांनी सॉल्व करूंक ना. ही लस की एज अ स्टेट गव्हर्मेंट एक सादो इश्यू ऑफ कनेक्टिविटी तांकां सॉल्व करूंक जायना म्हणून, आनी मोबायल टावर्स तो म्हणटा आमच्यांनी परमिशन दिला. I am asking you, you support the move of the government to install more mobile towers in Goa, yes or no? more mobile towers घातले सुद्धा ताका काय इफेक्ट जावचो ना. कित्याक इफेक्ट म्हटल्यार काय युजफूल जावचो ना स्टुडंट्साक, बिकॉज इन सिटी ओन्ली टावर्स आसून सुद्धा रेंज गावना. सो नेटवर्क मेळपा खातीर तांच्यांनी वायफाय हॉटस्पॉट बी क्रिएट करूंक जाय थ्रू पंचायत लेवल. ओके, टावर्स घातले न्हू ते 100% युजफूल जावचे ना अशें ना, कित्याक हांगा सिटीनूच समज तुम्ही सगळे you support it, you support the move of the government, yes or no? The clarification specification proof दिता, yes or no? कित्याक सगळे आतां पळय फाटल्या दिसांनी कितल्या जाणांनी चॅनलांनी स्टोरी केली, भुरग्यांक थिंगा सिग्नल मेळना, मोबायल टावर्स घालचे, सगळ्यांनी वायफाय काय मागोवंक ना. इफ यू गो टू सी 70 थंय एकूच टावर आहा बीएसएनएल, तर थंय तेजें टावर घालचो. सगळ्याक घालचो, एकच 70रीनूच घालचो. खंय खंय रूरल एरियान नेटवर्क ना, खंय खंय टावर ना, ते घालचेच पडटले. यू सपोर्ट गव्हर्नमेंट्स मूव. या बिकॉज थंय घालचोच पडटलो. विदाउट टावर तूं कसो नेटवर्क हाडटलो? तें तुका विचारता मरे हांव. So you should be doing better, no? Without टावर नेटवर्क. I am not better. I am asking you asking CCTV सगळ्याक इंटरनेट जाय. So you support the government's move. Yeah, in rural areas where there are only 1 and 2 towers, थंय टावराची गरज आसा आणि ते घालचेच पडटले. Talking about whole of Goa पत्र. I am rural but तोय कितें हांवें तुका तें विचारना. You support कोत्ता होल ऑफ गोवा तू म्हणटा न्हू, होल ऑफ अर्बन एरियान ऑलरेडी टावर्स आसा, थंय आनी कित्याक जाय पडटले आमकां टावर्स? थंय ना ते घालचेच पडटले न्हू. अरे, so you support the move of the government. government. So you support the move of the government. Yes, move of the government, no, that is need of the hour की थंय ना थंय घालचेच पडटले. अरे पण गव्हर्नमेंटानूच घालचे पडटले न्हू. गव्हर्नमेंटान घालते म्हणटा न्हू तू, लास्ट अकॅडमिक इयर अजून तेंचे घालत ना, केन्ना म्हणून घालपाक? असेंब्लीन देखून तेणेन इन्फॉर्मेशन कितें सांगलां तें सांगलां न्हू तुका. थोडे ऑब्जेक्ट कोत्ता, हें कोत्ता, तें कोत्ता. सीएमाचें एक सांगूं सोदता हांव, लास्ट मॉन्सून सेशन ऑगस्टाक ताणें ऑन फ्लोर स्टेटमेंट दिल्लो की आपूण एक स्कीम काडटलो आनी मोबायल दितलो म्हणून, जे कोणाक मोबायल ना.
ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस तो फोटींग उलयता. आता तो जे म्हटला हाणें की टावर घालतलो तो केन्ना घालतलो तेन्ना पळया आमी. तेन्ना घालतलो जाल्यार तेन्ना ती सीसीटीव्ही कॅमेरा मागीर घालूंक शकता. सीसीटीव्ही कॅमेरा इज द नीड ऑफ द आवर. सो बस स्टँड तुम्ही सर्वे केला बस स्टँडां कितली आहा मागीर आनी हॉटस्पॉट्स कितले आहा ते सर्वे केला. हॉटस्पॉट नात न्हू. आय वेंट एस्टरडे वी वेंट इन ना म्हणून विचारता रे. ना म्हणून तुम्ही सर्वे केला काय म्हणता रे. ना ते फाल्यां समज सीएमान तुमकां विचारले बाबा तुम्ही आमकां इन्फॉर्मेशन दिया सो तुकडे सर्वे कितें रिपोर्ट आमचे रिपोर्ट आहा. आमी काल तुका सांगता वालपय गेल्ले आमी स्पेशली ऑन दी डे ऑफ इंडिपेंडन्स डे. थंय नेटवर्कूच ना. नेटवर्क मात्तूय ना. एकूच टावर आहा दॅट ऑल्सो वर्क्स ओन्ली फॉर कॉलिंग. इंटरनेट कनेक्टिविटी ना. एकूच टावर आहा. थंय गरज आसा टावर घालपाची. तो टावर घालपाक तो पिरियड लागतलो तो टायम लागतलो. ताजे पयलीं एक अल्टरनेटिव्ह सोदचो पडटलो गव्हर्मेंटाक. बरें वालपय बस स्टँड कितली आहा. 2 आहा. 2 आहा. सो दोनूय हांकां जाय मरे. थंय गोंयान आख्या कितली आहा. खूब आसतले न्हू. सर्वे करूंक ना तुमी. सर्वे केला आमच्यांनी. सो तुमी रिपोर्ट दिताले सीएमाक. सीएमाक रिपोर्ट दितले. आमच्यांनी सीएमाक अपॉइंटमेंट सुद्दां मागला. फ्रॉम रिपोर्ट दिवपाक लास्ट अकॅडमी आयक तरी लास्ट अकॅडमिक इयरासून आमी सीएमाचो अपॉइंटमेंट घेतला की इंटरनेट कनेक्टिविटी इशू डिस्कस करपाक आनी कितें इशू डिस्कस करपाक. अजून पर्यंत सीएमान आमकां अपॉइंटमेंट दिवंक ना. आयज आमी कोर्टून मागतले सीएमाचो अपॉइंटमेंट. आनी सी आनी आमकां मेळून आमी डिस्कस करतले. आनी कोणाक कितें आहा क्वेश्चन. नमस्कार. तुमी म्हणले पयलीं की सरकारान रिस्पॉन्सिबिलिटी घेवपाची सगळ्या वॅक्सिन दिवपाचें. ऑलमोस्ट 2-2.5 म्हयने जाले ओपन टू ऑल केला ऑलमोस्ट 18 अबव. सो ही भुरग्यांची रिस्पॉन्सिबिलिटी जायना की वॅक्सिन सरकाराची येता. आमी 21 मे आनी 21 मे कंटिन्युएशन तुम्ही सर्वे केला कितले भुरग्यांक वॅक्सिन घेतले की तुमचे क्लास सगळ्याक आसा आनी तुमी अपील केले भुरग्यांक की तुमी वॅक्सिन घेवचें म्हणून आनी तुमचे डेटा आसा कितें. 21 मे 2021 राजीव गांधी जयंती दिसा आमच्यांनी वॅक्सिनेशन कॅम्प म्हणून ऑर्गनायज केलो. वॅक्सिनेशन ड्रायव्ह म्हणून ऑर्गनायज केलो. आमच्यांनी व्हॅन लॉन्च केली टू आस्क ऑल दी पीपल ऑफ गोवा टू वॅक्सिनेट स्पेशली द स्टुडंट्स. तांकां अवेरनेस दिवपाक आमच्यांनी केलें. आनी त्या अवेरनेसून आमी गांवागांवांनी वचून सगळ्यांक सांगला वॅक्सिन घेयात म्हणून. आनी अशें न्हू की स्टुडंट्सांनी वॅक्सिन घेवंक ना. स्टुडंट्सांनी वॅक्सिन घेतला पूण थोड्या स्टुडंट्सांनी वॅक्सिन घेवंक ना. सो थ्रू कॉलेज हेंच्यांनी सर्वे करूंक जाय कोणें घेतला काय कोणें ना. वी नो दॅट थोडे स्टुडंट्स उरला वॅक्सिन घेवपाक. आनी समज वॅक्सिन घेतला सुद्दां जे कोणें वॅक्सिन घेतला तेंच्यांनी फक्त एक डोस घेतला. सो वॉट वी आर सेइंग इज 100% वॅक्सिनेशन. सगळ्या गावांनी गेल्या 100% वॅक्सिनेशन. सगळ्या गावांनी वचून तुम्ही सांगला सगळ्या गावांनी गेल्या तुम्ही. वी आमच्यांनी तालुक्यांनी गेला. गावांनी म्हणटालो तालुका पावलो. एवरी तालुक्यांनी गेला. कळ्ळें. मालपय गांवांत गेला. मागीर आमचे चिमला गेला. जायते गांवांनी गेला. आमच्या गांवांत स्टडी केला. गेले आनी कितें म्हणटा एवरी गांवांनी जे आमी गेला मागीर आनी वॅक्सिनेट केला स्टुडंट्सांनी. आनी आमचो डिमांड कितें 100% वॅक्सिनेशन. म्हणल्यार बोथ द डोस शूड बी गिवन. आनी तो लेटर बरयता मिनिस्ट्री की रिड्यूस द गॅप बिटवीन डोस फॉर टिचर्स देन वाय नॉट स्टुडंट्स. सो वन्स स्टुडंट्स आर 100% वॅक्सिनेटेड तुमी स्टार्ट करूंक शकता ऑफलायन क्लासीस. एंड आफ्टर द सेफ्टी ऑफ द सेकंड ती म्हणले उलयते म्हणटा की ते चोडूं सिद्धीने किडनॅप जाले म्हणून. तुमचे कडेन एविडन्स कितें आसा किडनॅप जावपाक तुमी बेश्टे एलिगेशन करता अशी. समज तुमचे कडेन आसा न्ही जाल्यार तुमी पुलिसांचो स्टेटमेंट दितले की किडनॅप जाले म्हणून. ते तुमी स्टेटमेंट केला. असो स्टेटमेंट केला सारकें दिसता तुका डायरेक्ट ऑन रिकॉर्ड. सिद्धी नायक असले थंय खंय ग्रीन पार्क कडल्याचे ते पावले दुसरे दिसा कलंगूट. एका किडनॅप म्हणिना आनी कितें म्हणटलो तूं. ते स्वता वचून काय बुडचें ना. कळ्ळें न्हू. तर हेतून आमीच म्हणना सगळेच म्हणटा. सो हेंच्यांनी सगळे म्हणटा ताका एविडन्स वॉट एवर यू हॅव सेड ओके फायन. वाय डोंट यू हेल्प द फॅमिली वाय डोंट यू हेल्प द पुलीस देन. अशें तुमी कित्याक फुडें वचून सांगता. आमी तेच सांगता आमी कितें म्हणटा पुलिसान थरय इन्व्हेस्टिगेशन करूंक जाय. तुम्ही किडनॅपिंग मर्डर रेप अँड होल ऑफ गोवा म्हटला की हे जावंक शकता की चेडू दिसाचे नाच जाता म्हटल्यार कितें तरी आसतलें न्हू. समथिंग इज फिशी इन दीस. सो गव्हर्मेंट अँड द पुलीस डिपार्टमेंट शूड इन्व्हेस्टिगेट इन दीस. आनी फाल्यां समज ऑफलायन सुरू जालें आनी समज भुरगे गायब जावपाक लागले सो दीस इज नॉट रायट. सो इन दॅट डायरेक्शन आमच्यांनी म्हटलां की सेफ्टी ऑफ द स्टुडंट्सा खातीर गव्हर्मेंटान कितें एक्शन ऑफ प्लॅन तयार करचो मागीर ऑफलायन क्लासीस स्टार्ट करची. बिकॉज चडशे स्टुडंट जे आसा तांकां प्रॅक्टिकल बी आसता. तांकां 7 पर्यंत प्रॅक्टिकल आसता 5 पर्यंत 6 पर्यंत मागीर थंयसून ते बसीन वयता. सो इट इज रिस्की ना. आनी आमीच म्हणना इफ यू गो टू सी लास्ट मंथ ऑल स्टुडंट्स आर स्केर्ड टू कम आउट. So because their safety we are raising our voice. Students are scared so that means students don't move out. तुका विचारला की सिद्धी नायक किडनॅप जाले म्हटलं गोष्ट पावडसून
तेचेर तुमी पुलिसांक स्टेटमेंट कित्याक दिना काय विचारला किडनॅप जाला पुलीस सिद्धीनाथ शेसून गायब झाले ते दुसरे दिसाक आमचे पार्टी युथ काँग्रेस आम्ही प्रोटेस्ट केला आणि थंय वचून आम्ही तांकां मेळ्ळा अजून तेंच्यांनी म्हटलं की इन्व्हेस्टिगेशन आनी त्यांनी इन्व्हेस्टिगेशन आता चालू केला मुद्दम कित्याक इतलो लोकांनी डिमांड केला म्हणून सो वी हॅव टू वेट फॉर द इन्व्हेस्टिगेशन अँड वी हॅव फेथ इन गोवा पुलीस दे शुड नॉट कम अंडर एनी प्रेशर अँड दे शुड solve this case as soon as possible. Goa police are coming under pressure. Goa police are coming under pressure, you feel? Yeah, we think that they are under pressure. Which under whose pressure? Under whose pressure? They are not governor, but they are thinking म्हणतात तिथून दादा पत्रा. They are under pressure. They should work in the interest of students and in the safety of the people of Goa. One more thing you said that they are scared, Mutlano. Just one. Students are scared to come out. Yeah. Correct. So, no, anything from your side or from your organization side, NSCY, to see that students who sit on the ground or are in untoward activities, but अरे किते बाबा त्यांका घरा कडेन बसपाक तुम्ही कितें केला आता ह्या दिसांनी पळय जेन्ना कोविड आहा बिकॉज दे डोंट हॅव क्लासीस नो मोस्ट ऑफ देम एक फावट आमकां थोडे लोक सांगता बाबा हे हिंगा बसता थिंगा बसता तू जे म्हणटा न्हू ते लास्ट टाइम ते सेम म्हणटा सेम ऑनलाइन एग्जाम मागीर आनी कितें केला काय म्हणटा तुमी मागीर कितें केलें सेम ते थोडे स्टुडंट्स रेशियो कमी आहा तो correct. जस्ट द फुल एंटायर स्टुडंट्स आय एम नॉट जजिंग द फुल स्टुडंट आय एम जस्ट आस्किंग यू तेन्नाय थ्रू द मीडिया आमच्यानी रिक्वेस्ट केले की तुम्ही भोंवचे न्हू म्हणून हय कळ्ळें न्हू ते स्टेटमेंट अजून आमी इन इफेक्ट असं तुम्ही त्यात म्हणटा